बाबासाहेब आंबेडकरांच्या, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या, महात्मा फुलेंच्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या, जय वाल्मिकी, जय वाल्मिकी, जय रविदास, जय रविदास, लोकशाही रणभाऊ साठेंच्या, लोकशाही रणभाऊ साठेंच्या, जय शिवारी, जय शिवारी, छत्रपती शाहू महाराजांच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या, वस्ताद लहुजी साळवेंच्या, लोकशाही रणभाऊ साठेंच्या, मातांग एकजुटीच्या, चर्मकार एकजुटीच्या, वाल्मिकी एकजुटीच्या, आरक्षणांच्या हक्काचे, आरक्षणांच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, असे कसे देत नाही, दिल्याशिवाय राहत नाही, असे कसे देत नाही, दिल्याशिवाय राहत नाही, आरक्षणांच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आरक्षणांच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आरक्षणांच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, मातांग एकजुटीचा विजय असो, मातांग एकजुटीचा विजय असो, मातांग एकजुटीचा विजय असो. आवाज दो, हम एक हैं, आवाज दो, हम एक हैं. अरे चर्मकार समाजांचा, अरे चर्मकार समाजांचा, जय शिवारी, जय शिवारी, अरे खाटी समाजांचा, अरे खाटी समाजांचा, अरे खाटी समाजांचा, सकळ माता भवानी पिढीचा, आरक्षण आमच्या हक्काचे, अरे आरक्षण आमच्या हक्काचे, अरे असे कसे देत नाही, समाजाचा, वाल्मिकी समाजाचा, खाटी समाजाचा, आवाज दो, आवाज दो. कडे येण्याची कृपा करावी. क्रांती सूर्य वस्ताद लहुजी साळवेंचा, क्रांती सूर्य वस्ताद लहुजी साळवेंचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब एकजुटीचा, मातांग एकजुटी. उभे राहतील अशा पद्धतीने आपल्याला एक लाईन करून घ्यायची आहे.
मला विनंती आहे की एका बँड पथकच्या माग आपली हॅलो जातीचा 58 जातीच्या एकजुटीचा आरक्षणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतिगुरु लवजी साळवेंचा या ठिकाणी आपल्या नागपूर शहर आणि ग्रामीण मधून 58 जाती अनुसूचित जातीमध्ये 58 जातीच्या या महामोर्चामध्ये उपवर्गीकरणाच्या समर्थनात हा महामोर्चा या नागपूर नगरीतून कलेक्टर ऑफिस या ठिकाणी चाललेला आहे. खऱ्या अर्थाने ज्या 58 जाती एवढ्या वर्षापासून वंचित आहे त्या वंचितांना न्याय मांडण्यासाठी आम्ही या राज्य सरकारकडे आमची मागणी करत आहे की बाबा रे तुमची इच्छा आहे तुम्ही ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढीच विनंती आहे की साहेब 2 वर्षापासून जो विषय तुम्ही विलंब करून ठेवला तो विषय लवकरात लवकर तत्काळ तुम्ही पारित करून या 58 जातीच्या ज्या वंचित घटक आहेत त्या घटकांना न्याय देण्याचं काम करा. खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्रात एकीकडे विरोधाची लढाई आहे एकीकडे समर्थनाची लढाई आहे पण समर्थनाचे सरकार आहे. या सरकारला एवढीच विनंती करतो की बाबा आमची इच्छा पूर्ण कर. तुला माहित आहे अगर मागाच्या एका आरक्षणाचा विषय तू केला तर तुझा 7 पिढीसाठी आणि तुझ्या 7 पिढीसाठी हा मातंग समाज 58 जातीचा समाज हा तुझ्या सोबत राहील. कारण आम्ही तुला मतदान केलं त्या मतदानाचा हक्क मागतो आणि त्या मतदानापासून आम्ही जे वंचित आरक्षणापासून त्या आरक्षणाचा आम्हाला लाभ भेटला पाहिजे हीच मी विनंती करतो. त्यानंतर मी सन्माननीय राजू काका सोरगिरे यांना विनंती करतो या मोर्चाला 2 शब्द संबोधित करा. इथं उपस्थित माझे सर्व माता बांधव वाल्मिकी बांधव मेहता समाज खाटीक समाज
सर्व बाहेरून आलेले माझे माता बहिणींनो, हा मोर्चा नागपूर शहरामध्ये आज 30 तारखेला यशवंत स्टेडियम इथून कलेक्टर ऑफिस मध्ये जाणार आहे. सर्वांना माहित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणच्या बद्दल जे घडामोडी चालू आहेत. आम्ही जे 58 जाती आहे हे एका ठिकाणी आलेलो आहे. आम्हाला आरक्षण तर मिळणारच आहे. आमचं आरक्षण कोणी मैदान रोक नहीं सकता. पर दोस्तों, जो हमारे आरक्षण को विरोध कर रहे हैं, हम आज उनका विरोध करते हैं. हम महाराष्ट्र शासन से यही गुजारिश करते हैं कि जो आरक्षण आपने 1/1/24 को जो डिक्लेयर किया था वो जल्दी से जल्दी राज्य सरकार उसे यहाँ पर घोषित करे और हमारे 58 जाति के पूरे लोग उसका लाभ मिले और उसका लाभ ले और हमारे आने वाली पीढ़ी को इसको पूरा लाभ मिले. इसी के उपलक्ष्य में यहाँ पर संपूर्ण 58 जातियों के लोग यहाँ पे दिख रहे हैं. ये अकेले मांगों का मोर्चा नहीं है. इसमें मेहतर, वाल्मीकि, खाटी सभी समाज के लोग यहाँ पर उपस्थित है. मेरे भाइयों, अभी तक एक ही जाति ने आरक्षण का लाभ लिया है, बाकी 58 जाति हमारी वंचित रही है. इसीलिए इस मोर्चे में हम पद्धतशीर बाबा साहेब को सामने रखते हुए इस मोर्चे को हम कलेक्टर ऑफिस तक लेके जाएंगे. ये जिम्मेदारी हमारे यहाँ पर उपस्थित सभी नवयुवक बुजुर्ग और मेरे माताएं बहनों की है. दोस्तों, ये अपना मोर्चा सफल होना चाहिए. इसके लिए यहाँ पर जितने भी लोग आए सभी का मैं आभार मानता हूँ. अभी कुछ ही देर में अपने मोर्चे की शुरुआत यहाँ से होगी, क्योंकि कुछ बसेस अपनी अभी आ रही है, रास्ते में है. इसलिए आप लोगों से गुजारिश है कि जिन लोगों ने यहाँ पे अगर बाहर से आए लोगों ने नाश्ता नहीं किए होंगे, उनके लिए पीछे में नाश्ते का बंदोबस्त किया है, पानी का बंदोबस्त किया है. धूप वातावरण की वजह से सभी को तकलीफ हो रही है, उसके लिए मैं क्षमा चाहता हूँ. आरक्षण उपवर्गीकरण निमित्त हे मोर्चा यशवंत स्टेडियम धंतोली येथून निघून संविधान चौकापर्यंत जाणार आहे. आणि सर्वांनी या मोर्चामध्ये येण्याची अगत्याने आवश्यकता आहे. आणि हा मोर्चा आमचा हक्काचा मोर्चा आहे आणि आम्ही वर्गीकरण झालं पाहिजे त्यासाठी हा मोर्चा पूर्ण बहुजन महासंघ, वाल्मिकी समाज, मातंग समाज, मांगारोडी समाज या सगळ्या समाज 58 जातीचे लोक मिळून हा मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. म्हणून या मोर्चामध्ये येऊन या मोर्चाला सफल बनवावे एवढी विनंती. आमचा धंदाच बँड वाजायचा आहे. धंदा आजपर्यंत आम्हाला काही मिळालं नाही आणि वर्गीकरण झालं नाही तर आम्ही वाजवून राहिलो. म्हणून ते आम्ही वाजवतो म्हणून ते दाखवून राहिलो आम्ही. रविदास जय वाल्मिकी. आजचा जो हा मोर्चा आहे हा वंचित अनुसूचित जातीचा मोर्चा आहे आणि एकच मागणी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं. या एकाच मागणीसाठी समस्त वंचित जाती ज्या आहेत अनुसूचित जातीमधल्या या एकजूट झालेल्या आहेत. आपल्या माध्यमातून शासनाला आव्हान आहे की त्यांनी आता विलंब करू नये, कारण की जसा जसा विलंब होईल तसा तसा जाती कलह निर्माण होईल. त्यामुळे जाती कलह निर्माण होऊ नये, तो शांत व्हावा या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनं या संदर्भात लवकर पावलं उचलली पाहिजेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे दिलेल्या नॉर्म्सप्रमाणे त्यांनी अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. कारण की हे सामाजिक न्यायाची लढाई आहे, वंचितांना प्रतिनिधित्व मिळण्याची लढाई आहे. आरक्षण उपवर्गीकरण झालं तर वंचितांना शिक्षणामध्ये लाभ होणार आहे, त्यांची मुलं इंजिनियर, डॉक्टर, वकील होणार आहेत. तर त्यामुळे शासनाला विनंती आहे की वंचित जातींना आरक्षणाचा लाभ होईल. कारण कसं आहे की अनुसूचित जातीचं वर्गीकरण झालं तर सर्वांनाच लाभ होणार आहे. असं नाही की वंचित जातींना लाभ होईल आणि ज्या सबळ जाती आहेत त्यांना त्यांचं नुकसान होईल. सगळ्यांनाच लाभ होणार आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेली जी समता, बंधुता आणि सामाजिक न्याय आहे या दृष्टिकोनातून शासनानं उपवर्गीकरण करावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करीत आहे. पूर्ण विदर्भातून लोक येत आहेत या मोर्चामध्ये. नागपूर जिल्हा आणि विदर्भ जे आहेत
अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा या सगळ्या इथून या ठिकाणी लोक गोळा होत आहेत. हा मोर्चा यशवंत स्टेडियम टू संविधान चौक जाणार आहे. साहेब दिघाणे, हिंदू बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचा संस्थापक अध्यक्ष आणि चर्मकार सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष, आजचा हा जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या आयोजित मोर्चांमध्ये अनुसूचित जातीतल्या 59 जातींपैकी 58 जातींच्या सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि यांचं एक म्हणणं आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला एक इशारा आम्ही देत आहोत की ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जो निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने आपलं अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणात हे जे आहे आरक्षण लागू करायला पाहिजे. त्या आरक्षणामध्ये आमच्या समाजाला 58 जातीतल्या समाजाला कोणताही अन्याय होऊ नये. या अन्याय झाल्यास आम्ही कुठल्याही प्रकारचं सहन करणार नाही. आम्ही अनेक वर्षापर्यंत आम्ही सगळ्या सवलतीपासून वंचित आहोत. महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या ज्या काही सवलती आहेत त्या 58 जातीपर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीत. कमी जास्त प्रमाणात का होईना, परंतु फार म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आमच्या समाजांचा 58 जातीच्या समाजाचा कुठलाही म्हणजे विचार झाला नाही किंवा या लोकांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे अनेक हे समाज जे आहेत ते अनेक म्हणजे आता लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे आज अनाशा आमच्यासाठी सुवर्ण संधी आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने जो आज या ठिकाणी अहवाल सादर करण्यासाठी माननीय चीफ सेक्रेटरी राजेशजी अग्रवाल समिती जे स्थापन झालेली आहे, त्या समितीकडे आम्ही आमचे सर्व 58 जातीच्या सर्व समाजांच्या सगळ्या संघटनांनी, महाराष्ट्र राज्यातल्या सर्व संघटनांनी आम्ही आमचे समर्थन अहवाल या ठिकाणी पाठवले आहे. काही अशा मोजक्या संघटना असतील की ज्यांनी विरोध केला असेल, पण आम्हाला त्याची काही घेणं नाही आहे. आम्हाला काहीच नाही आहे. आमचं एकच म्हणणं आहे की आमचं जे काही आरक्षण आहे, आमच्या हक्काचं आरक्षण आहे, ते हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, ही आमची विनंती आहे. यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारची म्हणजे हयगय करणार नाही. आणि आम्हाला जो काही आमच्या हक्काचं जे आरक्षण मिळेल, टक्केवारी मिळेल. आणि एक पुन्हा सांगतो की सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये असं कुठल्याही प्रकारे म्हटलेलं गेलं नाही की या लोकसंख्येच्या आधारावरती ते आरक्षणच्या उपवर्गीकरण होईल, असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. आमचं एकच म्हणणं आहे, लास्ट बोलतो, की आमचा मागासलेपणाचा निकषला धरून, मागासलेपणाचा जो समाज जास्त मागासले असेल तो वर्गात गेला पाहिजे, त्यापेक्षा थोडा जर प्रगती असेल तो ब वर्गात गेला पाहिजे, अशा प्रकारचं वर्गवारी महाराष्ट्र शासनाने करावी, एवढी यासाठी आम्ही आज मोर्चा केलेला आहे, आयोजित केला. मी जयसिंग कछवा, डोंगरे सर, मी राष्ट्रीय महामंत्री अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन आणि मुख्य संयोजक वाल्मिकी समाज समन्वय समिती नागपूर. आज जे अनुसूचित जातीमध्ये जे आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी आम्ही सर्व एकत्र झालेले आहे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, ते संविधानाच्या आधारावर देशाचे सरन्यायाधीश तत्कालीन सन्माननीय गवई साहेबांनी जे निर्णय दिलेला होता, त्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. इतर राज्यामध्ये आरक्षणाचं वर्गीकरण झालेलं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ज्या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही, त्यामध्ये वाल्मिकी समाज आहे, सुदर्शन समाज आहे, मखियार समाज आहे आणि जे सफाई कर्मचारी वर्ग ते पेशावर जे समाज आहे, त्यांनासुद्धा आजपर्यंत 79 इयर झालेले आहे, पण त्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या भारतीय घटनाचे निमित्ताने आणि सुप्रीम कोर्टाचे आदेशप्रमाणे आज जे आम्हाला जे न्याय मिळण्यासाठी जे संधी उपलब्ध झाली आहे, त्या संधीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सर्व समाजांना जे अनुसूचित जातीमध्ये जे 59 जाती येतील, ज्या जातीचा भरपूर विकास झालेला आहे, त्यांना वगळून जे इतर जाती आहे ज्यांचा आजपर्यंत सर्वांगीण विकास झालेला नाही, असे सर्व जातीचा विकास करण्यासाठी आरक्षणाची टक्केवारी सुनिश्चित करावी आणि सर्व समाजाला देशाच्या मुख्यधारा प्रवाहामध्ये येण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे. यासाठी आज आम्ही सर्व एकत्र या मोर्चामध्ये जमलेला आहे. माझ्यासोबत आमचे युनियनचे राष्ट्रीय संघटन मंत्री अजय करोसियाजी माझ्यासोबत आहे, प्रदेशचे महामंत्री श्री संजयजी राजसेवती माझ्यासोबत उपलब्ध आहे, नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष मधु मटकेजी उपलब्ध आहे आणि माझे अनेक कार्यकर्ता, अनेक सहकारी इथे उपस्थित आहे. आणि की बाकीचे समाज बंधू आहेत ते आता पुन्हा येणार आहे यामध्ये. आणि आरक्षणाचं वर्गीकरण करावे आणि जर आरक्षण वर्गीकरण कोर्टाच्या जे निर्णय झालेला आहे त्याप्रमाणे जर नाही होईल, आम्ही सर्व संघटितपणे एकत्रित होईल